Hello, I'm Tanu and you're watching in Goa News. Chief Minister Dr. Pramod Sawant on Friday inaugurated the newly constructed Rs 13 crore Aparan Surakshit Bhavan, the headquarters of Factories and Boilers Department at Altino Panchayat. Built on green building model, the facility features solar power infrastructure and reflects the government's focus on modern, sustainable public infrastructure. The Chief Minister said the state has been upgrading old government buildings while developing a new facilities to meet future requirements and urged industries to adopt eco-friendly practices. अरे ते सायडीन चला मरे दोग जा आमचे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे इन्क्लुडींग सिव्हिल इंटेरियर करपी आर.जे. मालपानी परत अमरदीप डिझायन अँड लिंबू सॉफ्टस्केप्स ह्या सगळ्या जाणांचे हांव खूब खूब अभिनंदन करता की इट इज एन ग्रीन स्पेस बिल्डींग जाता तितको म्हणजे सोलार पावर यूज करून आनी ग्रीन बिल्डींग दवरपाचो कन्सेप्ट तेंच्यांनी ह्या बिल्डिंगेंतल्यान दाखयला. म्हाका दिसता दीस इज एन एडवान्स ज्या पद्दतीची टॅक्नॉलॉजी तांच्यांनी हे दवरण्या फाटीमागचो उद्देश एकूच आसा. हांव अमिता कडेन येता आसतनाच उलयतालो की ताजें म्हणणें आसा की जे इंडस्ट्रीज पार्टनर हांगा येताले तांच्यांनी आपूण हें पळोवन सेम दे शूड रिप्लिकेट इन देयर इंडस्ट्रीज हो ताज्या फाटीमागचो तेजो उद्देश आशिल्लो. आमी जशें म्हणटा की पावर कमी लागची बाकीच्या सगळ्या गोश्टी आमी ग्रीन बिल्डींग कन्सेप्ट हांगासर हाडपाचो प्रयत्न केला. वीच इज एप्रॉक्सिमेटली तशी पळोवंक वचत जाल्यार म्हणजे बिल्टअप एरिया जे बेजमेंट 2369 बेजमेंट हाजो हें केला ग्रावंड फ्लोर म्हणजे ग्रावंड +1 फ्लोर बिल्डींग हातूंतल्यान वेगवेगळ्यो फॅसिलिटीज हांगासर तेंच्यांनी ह्या बिल्डिंगेक दिवपाचो प्रयत्न केला. हांव खरोखरूच GSIDCचें हांव खूब खूब अभिनंदन करतां. आनी अपरांत सुरक्षिता भवन हाजें आयज इनॉग्रेशन जालें. अपरांत म्हणजे गोंय, गोमंत भुमी म्हणजे गोंय आनी सुनाप्रांत म्हणजे गोंय म्हणूनच ह्या बिल्डिंगेक परत एकदां म्हणजे आमी एन्सिस्टर हितून वयता आसतना अपरांत हें नांव ह्या बिल्डिंगेक फावो केल्लें आसा. म्हाका दिसता ह्या बिल्डिंगेंतल्यान बरेचशे फावटी आमी सातत्यात पळयता की वेगवेगळे इन्स्पेक्शन आसतले, सर्टिफिकेशन्स ऑफ द बॉयलर्स आसतले, टॅक्निकल गायडन्स आसतले, एक्सिडंट इन्वेस्टिगेशन्स आसतले, लायसनिंग आनी अवेरनेस प्रोग्राम ह्या बिल्डिंगेंतल्यान वेगवेगळ्या वर्क प्लेसीचेर घडून येतले. आमचो आशिल्लो चीफ इन्स्पेक्टर्स एंड फॅक्टरीज एंड बॉयलर्स बाकीचे सगळे इन्स्पेक्टर्स आनी बाकीचे सगळे स्टाफ हे सातत्यात म्हणजे दोज इंडस्ट्रीज दोज आर डिलींग विथ द बॉयलर्स स्पेशली आनी बाकीचे इंडस्ट्रीज हांच्या कडेन ते सातत्यात कम्युनिकेशन आसता. आनी म्हणून तर आमी म्हणटा की सेफ्टी हो मुद्दो दवरता आसतना हाजे स्ट्रॉंग फावंडेशन्स गोंयांत आसचे म्हणून आमचे डिपार्टमेंट आपल्यो रिस्पॉन्सिबिलिटी ह्यो मोर एफिशियंटली सातत्यात पार पाडीत आसता. आनी अपरांत सुरक्षिता इतक्याकूच खातीर गोंयांत जर आमी सेफ दवरतले आसत जाल्यार अपरांत सुरक्षिता हाच्या कडल्यान हें काम सगळें वेवस्थीत जावचें म्हणून हाजें सातत्यात इट इज अ सिम्बॉल ऑफ द प्रिवेंशन प्रिपेर्डनेस रिस्पॉन्सिबिलिटी हें फुडें घेवन आमी सगळे जाण फुडें वता. म्हाका खात्री आसा की हजारांनी कामगार जे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज काम करता तांचे लायफ सेफ्टी ही आमच्या खातीर चड म्हत्वाची आसता. आनी ताकाच लागून वर्क प्लेसीचेर सेफ्टी आसची म्हणून अशा पद्दतीचे बेटर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करप आनी ताका सपोर्ट सिस्टम ही दिवप हाच्या खातीर आमी सदोदीत आमचे डिपार्टमेंट हे इन्सिस्ट करीत आसता तुमकां वेगवेगळ्या पद्दतीत. आनीच ताच्या खातीर टायम टू टायम म्हणजे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर सेफ्टी जालें म्हणून जावचें ना तर ताच्या खातीर ह्युमन रिसोर्स टायम टू टायम ट्रेनींग दिवप तांकां ट्रेन करप हाची गरज आसा. दीस इज द 80 कॅपेसिटी आसलेलो हॉल वीट वील गिव द कंटिन्युअसली ट्रेनींग फॉर द सेफ्टी. मागीर जावं ते HR मॅनेजर्स जावं ते सुपरवायझर्स हांकां कंटिन्युअसली ट्रेनींग दिवपाचें काम हाज्या फुडें आमचें डिपार्टमेंट जें आसा हें कंटिन्युअसली करतलें. आतां पर्यंत मोर दॅन 16,000 वर्कर्स, सुपरवायझर्स, स्टुडंट्स, इंडस्ट्री सेफ्टी प्रोफेशनल्स हांच्या खातीर सातत्यात तांच्यांनी ट्रेनींग दिवपाचें काम केलां. आमचो फुडल्या 5 वर्सांचो टार्गेट आसा मोर दॅन 25,000 पिपल्स हांकां सेफ्टी ट्रेनींग ह्या ट्रेनींग हॉलांतल्यान म्हणजे ट्रेनींग हॉलांतल्यान दिवप हें आमी थारायलां. आमी जो पर्यंत तो क्रावड खूब कमी आसना
म्हणजे कमी आसलो काय इफेक्टीव ट्रेनींग जी आसा पळय ही दिवपाक शकता आनी ताकाच लागून तांकां हांगासर आयल्या उपरांत तांकां लागपी वेगवेगळे इक्विपमेंट वेगवेगळ्यो फॅसिलिटीज आनी तांकां स्ट्रेंथन करपा खातीर आमकां बरें पडटलें आनी म्हणून आमी जशें म्हणटा की इंडस्ट्रियल हेल्थ इंडस्ट्रियल हायजीन ह्यो सगळ्यो गोश्टी फोकस करता आसतना आमी अशा पद्दतीचे हांकां मदत करपा खातीर सातत्यात आमी वेगवेगळ्यो ट्रेनींग दिवपाच्यो थारायल्या आमी तशें पळोवंक वचत जाल्यार इंडस्ट्री ही सायंटिफिकली एक्सेस आसतो तिका वर्क प्लेस हेजार्डस अशा वेगवेगळ्या ठिकाणी मागीर कॅमिकल्स आसतले एक्सेसीव नॉयस आसतले हीट आसतले वायल प्रमोटींग द मेडिकल सुपरविलन्स हाजे कडेन कशा पद्दतीन काळजी घेवची ह्योय गजाली हे हातूंतल्यान करीत आयिल्ले आसा तुमी जर पळयशात जाल्यार वेगवेगळ्यो इंडस्ट्री गोंय हे फर्स्ट डेस्टिनेशन प्रिफर्ड फॉर द वेगवेगळ्या इंडस्ट्रीज अक्रॉस फार्मास्युटिकल आसतलें मॅन्युफॅक्चरींग आसतलें इंजिनियरींग आसतलें फूड प्रोसेसींग आसतलें लॉजिस्टीक आसतलें आनी सेवरल अदर इंडस्ट्रीज ह्यो आज प्रिफर करपाक लागलेले आसा वेगवेगळ्या कारणां खातीर तुमी जर कंपेर बाकीच्या राज्यां खातीर पळयत जाल्यार गोंयाक लोक प्रिफर करता हाल्लीच निती आयोगान आपले ईज ऑफ डुईंग तो इंडेक्स जो प्रमोट केलो तातूंत गोंयचो 4थो नंबर आयलो हें म्हाका सांगपाकूय बी खूब अभिमानान दिसता कारण सगळ्यात बारीक स्टेट आसतना सुद्दां बिगर स्टेटी कडेन आमी कंपॅरिजनान 4थो नंबर हो आमच्या स्टेटीचो आयला आनी स्मॉलर स्टेटीत आमी तर पयल्या नंबराचेर आसतले आजुनूय बी जे टायम टू टायम इम्प्रुवमेंट वॉट एवर द सजेशन्स कम फ्रॉम द GCCI किंवा इंडस्ट्रीज बॉडी हांच्या कडल्यान जेन्ना सजेशन्स येता मागीर ते लायसन्स रिन्युवल आसतले किंवा बाकीच्यो सगळ्यो हाज्या गजाली आमी टायम टू टायम इंडस्ट्री फ्रेंडली कशा पद्दतीन जातलें हेजें सातत्यात आमी काम करीत आसा म्हणून हांव म्हणटा की वर्क प्लेस सेफ्टी इन गोवा जावचें हाज्या खातीर वेगवेगळ्यो गजाली ह्यो जश्यो गोंय सरकार म्हणजे सरकार म्हणून आमी करता तश्यो इंडस्ट्री प्लेसीचेरूय जावच्यो तुमी ताजी इनिशिएटिव्ज घेवची ही खूब म्हत्वाची आसा शेवटी ह्युमन लायफ इज मोर इम्पॉर्टंट हें आमच्या खातीर आसा आनी ताकाच लागून केंद्र सरकारान नव्यान आत्ताच हाडलेले ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ एंड वर्किंग कंडिशन्स कोड 2020 हाजें इम्प्लिमेंटेशन खूब बऱ्या पद्दतीन गोंयांत करपा खातीर आमचें डिपार्टमेंट हें इम्प्लिमेंट करीत आसा ताजें इम्प्लिमेंटेशन्स हे तुमी बी सगळ्या जाणांनी इंडस्ट्रीज अँड फॅक्टरीज अँड बॉयलर्स ह्या दोगांयच्या सहकार्यान ह्या कोड 2020चो जर आमी वर्किंग कंडिशन्स कोड 2020 हाजें इम्प्लिमेंटेशन जर खूब बऱ्या पद्दतीन करपाक शकलें जाल्यार एक बरें वातावरण खूब गोंयांत क्रिएट जावपाक शकतलें रिसेंटली आमी जो गोवा बॉयलर्स एक्ट 2025 जो इम्प्लिमेंट केला आनी वीच इज अगेन म्हणजे वीच इज एन ईज ऑफ डुईंग द बिजनस फॉर द इंडस्ट्रीज ह्या कोडाचें इम्प्लिमेंटेशन आमच्या कडल्यान खूब बऱ्या पद्दतीन आनी बेगिनात बेगीन हें जातलें हाजें हांव तुमकां ग्वाही दिता आमी पळयता की मॉडर्नायजेशन ऑफ द इन्स्पेक्शन्स आनी कॉम्प्लायन्सीस टायम टू टायम आमी ह्यो गजाली करीत आसा आनी ताकाच लागून थर्ड पार्टी इन्स्पेक्शन प्रोसिजर ऑन द युअर डिमांड आनी ते इजी कशें जावचें म्हाका खबर आहा इट इज व्हेरी डिफिकल्ट कारण पळय आमचोच इन्स्पेक्टर थंय वतलो ते करतलो हें जावन न जाता थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करचें आनी तेज्या प्रोसिजराचेरूय बी आमी सर्टिफिकेशन दिवचें ही काही इंडस्ट्रीज कडल्यान डिमांड आशिल्ली फाटले फावटी जेन्ना हांव आनी मिनिस्टर जेन्ना मिटींग घेतली तोय प्रोसिजर आमी कंप्लीट केला आनी तातूंतल्यान म्हाका दिसता इट वील बी हेल्प फॉर द इंडस्ट्री इन फ्युचर म्हाजें तर म्हणणें आहा की इन्स्पेक्शन जाल्या उपरांत ताचो रोखडोच रिपोर्ट विदीन द 48 hours तांकां तांचें क्लॅरिफिकेशन सर्टिफिकेशन हे 48 तासाच्या भितर हें मेळचें जेणे करून तितूरूय बी कांय उरचें न्ही त्या खातीर अशा पद्दतीच्यो ईज ऑफ डुईंग द बिजनस हातूंतल्यो वेगवेगळ्यो गजाली ह्यो आमी सातत्यात करीत आसतले म्हजें म्हणणें आसा आमी सातत्यात आमी इन्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरानूय करता त्याच बरोबर आमकां इन्वेस्ट इन द पीपल हेंय करप हें तितकेंच गरजेचें आसा म्हणून आमी हाल्लीच 2 days वर्कशॉप फॉर द हेल्थ एंड सेफ्टी ट्रेनींग प्रोग्राम हो ऑर्गनायज केल्लो बॉयलर अटेंडन्स कोर्स आमी परत नव्यान 2025 आमी बॉयलर अटेंडन्स कोर्स सुरवात केलो कारण बरो ह्युमन रिसोर्स जर क्रिएट जातलो आसत जाल्यार अशा पद्दतीच्या कोर्सिसांची गरज आसा आमी हाल्लीच गोवा ऑक्युपेशनल सेफ्टी आनी हेल्थ एक्सपो समीट 2026 ही घडोवन हाडली वीच इज एप्रिसिएटेड बाय ऑल ओवर द इंडिया इंडस्ट्रीज जे हांगासर पार्टिसिपेट जाले तांच्यांनी सांगलें की दीस इज वन ऑफ द बेस्ट प्रोग्राम यू हॅव ऑर्गनायज्ड इन द स्टेट कारण ऑल ओवर इंडिया सगळे जाण म्हणजे सेफ्टी लोक जे आशिल्ले ते हांगासर आयलेय बी आनी खूब बऱ्या पद्दतीचें एक्झिबिशन हांगासर जालें जेणे करून नव्यान आमकां नीव इक्विपमेंट नीव एडवान्स अचिवमेंट कितें आसा सेफ्टीत
त्यो आमच्या इंडस्ट्रींतल्या लोकांक कळ्यो की आमी कितें कितें सेफ्टी घेवपाक शकता. म्हाका दिसता टायम टू टायम आमच्या इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीज एंड बॉयलर्स हांच्या कडल्यान मेडिकल स्क्रिनींग कॅम्प हे ऑलमोस्ट आमी प्रत्येक कडेन घडोवन हाडटा. आमी तुमच्याच डिमांडाच्या वयल्यान इट इज वुमन टू वर्क इन द नायट शिफ्ट ही विशेश करून फार्मसी सेक्टराची डिमांड आशिल्ली तें आमी ऑलरेडी पास केला. सो बाय टेकिंग ऑल द मेजर्स म्हणजे सेफ्टी मेजर्स ज्या ज्या इंडस्ट्रींतल्यान आसा थंयसर आमी वुमन्स नायट शिफ्टीक काम करपाकूय बी अलाव केला जेणे करून ज्यादा आमी कशा पद्दतीन काम करतले हेजेर आमी सदोदीत भर दिला. म्हाका दिसता ऑक्युपेशनल सेफ्टी एंड वर्किंग कोड 2020 हाजें जर वेवस्थीत रित्या इम्प्लिमेंट जर जालें जाल्यार खूब बऱ्या पद्दतीचें वातावरण हें आमच्या स्टेटींत जावपाक शकता. आमी डिजिटल प्लॅटफॉर्म यूज करता आसतना श्रम सुविधा पोर्टल हाजो गोंयांत इम्प्लिमेंट करपाक सुरवात केला. ह्या पोर्टला वयल्यान जायती इन्फॉर्मेशन्स किंवा बाकीचे सगळे ही नॉलेज ही श्रम सुविधा पोर्टला वयल्यान तुमकां मेळूं शकता. हांव अपील करता सगळ्या इंडस्ट्रींतल्या लोकांक प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना आनी प्रधानमंत्री श्रम सुरक्षा योजना अटल पेन्शन योजना हाज्या सारकिल्यो विविध ज्यो इन्शुरन्स स्कीम आसा पेन्शन स्कीम आसा ह्यो गोंयांतल्या कामगारांक मेळपाक जाय. सांगपाक म्हाका खूब बरें दिसता इट इज ऑलमोस्ट मोर दॅन 90% ऑफ द पीपल टेकिंग द बेनिफीट ऑफ द प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना ह्या हेजो अटल पेन्शन योजनेचोय बेनिफीट हो चडांत चड लोकांक जर वाडत जाल्यार इन फ्युचर म्हणजे आतां जे यंग वर्कर्स जे आसा दोज आर द बिलो 40 तांकां तेजो बेनिफीट जो आसा हो इन लाँग रन म्हाका दिसता तांकां खूब बऱ्या पद्दतीचो तांकां उपयोग जावपाक शकता. अंडर द लिडरशीप ऑफ द हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी टायम टू टायम वेगवेगळे रिफॉर्म्स हे इंडस्ट्रीज फॅक्टरीज बॉयलर्स हातूंतल्यान हाडीत आसा. हा कित्या खातीर तर इट इज एन वर्कर सेफ्टी ही सगळ्यांत पयली आसा आनी वर्कर सेफ्टी लक्षांत घेवन ह्यो गजाली करप ह्यो तितक्योच म्हत्वाच्यो आसा. आमी पळयता की गोंय राज्य हें झिरो एक्सिडंट स्टेट जावची म्हणून आमचो सातत्यान प्रयत्न आसा आनी त्या खातीर हार्डली चुकून सुद्दां एखादो एक्सिडंट जर जायत म्हणजे आमी पळयलो की फाटले फावटी हांवूय क्लोजली मॉनिटर करता एका इंडस्ट्रीज एका बॉयलराच्या कडेन एक इन्सिडंट जाल्या उपरांत रोखडोच वॉट एवर द प्रिकॉशन्स घेवपाक जाय त्यो त्या इंडस्ट्रीक आमी टायम टू टायम तांकां कळयलें. बट तुमच्या सगळ्यांचें जर सहकार्य आसत जाल्यार म्हाका दिसता इज अ झिरो एक्सिडंट स्टेट जावपाक आमी वेगवेगळी जी पावलां मारतात तेचो तुमच्या सगळ्यांचें जर सहकार्य मेळत जाल्यार म्हाका दिसता तें खूब बरें जातलें. हांव आयच्या ह्या सुवाळ्याचेर म्हाका खूब बरें दिसता की नवीन वास्तूत सगळ्या नवीन स्टाफाक आपलें नवीन कॅबीन नवीन हें मेळ्ळ्या उपरांत तांच्या कामाची स्पीड पयलीं पेक्षा आनीक डब्बलीन वाडटली. त्या खातीर ही गजाल एकदम बरी आसा. त्या खातीर तुमची कसलीच फायल 24 वरांच्या वयर तांच्या टेबलाचेर तरी उरची ना. स्पेशली आय एम टेलिंग माय इन्स्पेक्टर जनरल बापू अनंत पांगम हाका आनी तेज्या पुराय स्टाफाक